सर्वांना जय जिनेंद्र, मंगलाचरण। जय श्री ओम नमः सिद्धे। नमो अरिहंतान, नमो सिद्धानं, नमो आयरियानं, नमो वज्रायानं, नमो लोये सौवसाहुनं। श्रीमत्परं गंभीरं स्याद्वादामोघलाञ्छनं, जियात्रैलोक्यनाथस्य शासनं जिनशासनं, शासनं जिनशासनं, शासनं जिनशासनं। आचार्य श्री मानतुंग स्वामी द्वारे विरचित भक्ती आणि अध्यात्माचा हा महान स्तोत्र, आणि या स्तोत्रावर आपण सर्वजण आजपासून या ठिकाणी चर्चा प्रारंभ करीत आहोत। गेल्या 8 दिवसांमध्ये ई जैनत्व बाल संस्कार शिबिर औरंगाबादच्या वतीने आपण ही कक्षा प्रारंभ केलेली होती, आणि ही कक्षा अनवरत रूपाने अशाच प्रकारे पुढे राहो ही आदरणीय संजयजीची आणि आपल्या सर्वांची भावना, आणि त्या भावनेतून आपण हाच विषय मराठीमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी प्रारंभ करत आहोत। आमचे जे जुने साधर्मी आहेत, जे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचा जरी हा विषय झालेला आहे, तथापि निश्चित रूपाने काही ना काही नवीनता आणि एक प्रकारे आपल्या ज्ञानाची अनुप्रेक्षा किंवा आमनाय या विषयाच्या माध्यमातून त्यांची पुनश्च होणार आहे। कारण की एकदा आपण जो विषय ग्रहण करतो, त्या विषयाला पुन्हा पुन्हा जे आहे ते चिंतनामध्ये आणणे, तरच तो विषय आपला परिपूर्ण आणि निश्चित रूपाने जो आहे तो एक व्यवस्थितरित्या आपल्या मन मस्तिष्कामध्ये स्थिर होऊ शकतो। जेव्हा लहानपणी आपण एखादी गोष्ट पाठांतर करतो, तर ती म्हातारपणामध्ये आपल्याला कोणी ऐकवली नाही तरी देखील ती आपल्या स्मरणामध्ये येते। त्याच प्रकारे आज हा विषय जर परिपूर्ण रूपाने समजून घेतला, तर कदाचित कोणी आपल्याला न ऐकवो, पण ती आपल्या स्मरणामध्ये आणि ध्यानामध्ये राहिल्याशिवाय राहणार नाही। आजपासून या भक्तामर क्लासचा एक पुनश्च व्यवस्थितरित्या आपण प्रारंभ करीत आहोत। आपल्या सर्वांचे जे कोणतेही प्रश्न असतील, ते सर्व प्रश्न आपण सर्वांनी जे आहे विचारू शकता, आणि ही जी लिंक आहे ती लिंक व्यवस्थित प्रकारे राहणार आहे। या लिंकच्या माध्यमातूनच आपण दररोज जे आहे ते दररोज या ठिकाणी जॉईन होऊ शकता। आता मी स्वतः या क्षेत्रामध्ये थोडा नवीन आहे, त्यामुळे जे आहे कदाचित आपण आपल्या ग्रुपवरचा मेसेज देखील बघावा, की जर कदाचित त्या लिंक मध्ये जर काही हे असेल तर आपल्याला कळविण्यात येईल, म्हणून त्याचा देखील मेसेज अवश्य बघावा। पण आजपासून निरंतर जे आहे हीच लिंक आपल्या सर्वांना जे आहे ते राहणार आहे। चला, आपण आपल्या भक्तामर स्तोत्राच्या मूळ विषय वस्तूकडे आजपासून जे आहे ते वळत आहोत, आणि आपल्या सर्वांचं जे आहे या माध्यमातून स्वागत आहे। माझ्या ज्ञानाच्या माध्यमातून आणि जीवनातून हा संपूर्ण विषय जो आहे या ठिकाणी मी आपल्याला स्पष्ट करण्याचा
परिपूर्ण जे आहे ते प्रयत्न करणार आहे. आचार्य मानतुंग स्वामीद्वारे विरचित भक्तामर स्तोत्र हा वास्तविक रूपाने भक्ती आणि अध्यात्माचा असा एक महान स्तोत्र आहे की जो युगायुगापासून आपण जेव्हा आचार्यांचा परिचय बघतो तेव्हा आजपासून जवळपास 800 ते 900 वर्षापूर्वी आचार्य मानतुंग झालेले आहे आणि तेव्हापासून त्यांनी या स्तोत्राची रचना केलेली आहे. ही जी या स्तोत्राची त्यांनी रचना केलेली आहे, हा स्तोत्र युगायुगांपासून हजारो वर्षांपासून प्रत्येक व्यक्तीचा जनमानसाचा कंठहार झालेला आहे. जिनागमामध्ये स्तोत्र, इतरही स्तोत्र आहेत, अनेक स्तोत्र आहेत. देवागम स्तोत्र आहे, स्वयंभू स्तोत्र आहे, परमात्म स्तवन स्तोत्र आहे, कल्याण मंदिर स्तोत्र आहे, विशापहार स्तोत्र आहे. पण हे सर्व स्तोत्र असून देखील भक्तामर स्तोत्राची जी लोकप्रियता आहे, भक्तामर स्तोत्र जो प्रत्येक जनाजनात आणि प्रत्येक मनामनात वसलेला आहे, त्या पाठीमागे काहीतरी विशिष्ट किंवा काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं जे आहे ते आपल्याला लौकिक दिसून येतं. ज्या प्रकारे ज्यावेळी आदिनाथ भगवान झालेले होते, तर आदिनाथ भगवंतांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर अजितनाथ भगवंतांना केवल ज्ञानाची प्राप्ती होईपर्यंत आदिनाथ भगवंतांचं शासन होतं. आज आपण सर्वजण भगवान महावीरांच्या शासनामध्ये आहोत आणि पुढील भविष्यकालीन 24चे जे महापद्म तीर्थंकर होणार आहे तोपर्यंत भगवान महावीरांचंच काय राहणार आहे, शासन राहणार आहे. तर तोपर्यंत भगवान महावीरांनाच जे आहे ते आठवण केल्या जाईल, त्यांचाच जय जयकार मुख्य रूपाने विशेष रूपाने गायला जाईल. तशाच प्रकारे अनेक स्तोत्र आलेले असले देखील या भक्तामर स्तोत्राची जी काही विशेष महानता आहे ती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. संस्कृत काव्यामध्ये अनेक संस्कृत कवी झालेले आहेत आणि त्या सर्व कवींमध्ये कालिदास हे कवी सर्वश्रेष्ठ समजले जातात. त्यांच्याबद्दल एक सुक्ती आहे संस्कृत मध्ये, त्यांच्याबद्दल जी आहे एक प्रकारची म्हण आहे ती संस्कृत मध्ये आहे, ती सांगू इच्छितो. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, पुराण कवीनाम गणना प्रसंगे, पुराण कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास, पुराण कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास. की प्राचीन काळामध्ये जेव्हा कवींची गणना करण्यात आली की सर्वश्रेष्ठ कवी कोण, तर जे कालिदास होते ते सर्वप्रथम ही जी आपली करंगळी आहे या करंगळीवर ते या ठिकाणी येऊन बसले. कुठे बसले? या करंगळीवर. ही करंगळी सर्वात लहान, तर सर्वात लहान या ठिकाणी ते येऊन बसले. प्राचीन काळ पुराण कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अद्यापि तस्य कवेर अभावात, अद्यापि तस्य कवेर अभावात, की आजपर्यंत त्यांच्यासारखं कवित्व अजूनही कोणाला प्राप्त झाले नाही आणि म्हणून अनामिका सार्थवती बहुव, म्हणून ही जी पुढची आंगळी आहे अनामिका ही अजूनही सार्थक झालेली नाही. त्याच प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे की सर्व स्तोत्रामध्ये भक्तामर स्तोत्र जे आहे ते कनिष्ठिकाधिष्ठित आचार्य मानतुंग की ते या करंगळीवर येऊन बसलेला आहे आणि त्यामुळे अनेक स्तोत्र झालेले आहेत. पण तथापि त्या स्तोत्राची जी विशेषता आहे त्या माध्यमातून अजूनही अनामिका असार्थवती बहुव, अजूनही ती जी आहे ती पूर्णतः सार्थक झालेली नाही. तर या माध्यमातून भक्तामर काव्याची एक विशेषता सांगितलेली आहे. यद्यपि जिनागमामध्ये सर्व स्तोत्र साहित्य अलौकिक आहे, सर्व पठनीय आहे, मननीय आहे, तथापि काव्य सुश्रुता या माध्यमातून
याचे एक विशेषता या ठिकाणी जे आहे ते दिसून येते. या भक्तामर स्तोत्रामध्ये विषय कषायाच्या प्रवृत्तीला सोडून जो वीतराग परमात्मा आहे त्या वीतराग परमात्म्यांचीच एकमात्र गुणाराधना केलेली आहे, त्या परमात्म्यांचीच आराधना केलेली आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा आपल्या सर्वांचे कषाय मंद होतात तर कषायांच्या मंदतेच्या माध्यमातून स्वतः पाप जे आहे ते क्षीण होतात. आज आपण सर्वजण जिनवाणीच्या स्वाध्यायाला वेळोवेळी बसतो आणि प्रत्येक शास्त्रामध्ये शास्त्र स्वाध्यायाचे तत्काल लाभ, म्हणजे आपण जेव्हा शास्त्र स्वाध्याय करतो तर लगेच आपल्याला किती प्रकारचे लाभ होतात. दीपांजलीजी, विजयाजी, किती प्रकारचे लाभ होतात हे प्रत्येक शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. प्रतिभाताई, लक्षात येत आहे ना की प्रत्येक शास्त्रामध्ये 10 प्रकारचे लाभ लिहिलेले आहेत. ते 10 प्रकारचे लाभ तर तत्काल प्राप्त होतात आणि इतर जे अजून पुण्यबंध होणार आहे ते विशिष्ट रूपाने आहे. तर वीतराग भगवंतांच्या या स्तवनामुळे सहजतेनेच भव्य जीवांचा कषाय मंद होतात आणि भव्य जीवांचे कषाय मंद झाल्यामुळे पाप जे असतात ते पाप प्रवृत्ती स्वतः कमी होते आणि त्यामुळे सहजच शुभ भाव होतो आणि त्या शुभ भावामुळे बाह्य अनुकूल संयोग मिळतात, प्रतिकूलता समाप्त होते. म्हणजे यामध्ये मी भक्तामर स्तोत्र वाचत आहे म्हणूनच मला हे सर्व काही प्राप्त होत आहे असं नाही, तर मुख्यतः माझ्या पाप प्रवृत्तींचा अभाव होतो. माझ्या पाप प्रवृत्तींचा अभाव झाल्यामुळे माझे कषाय मंद होतात आणि माझे कषाय मंद झाल्यामुळे सहजच मला वीतरागतेची महिमा येते. त्या वीतरागतेच्या महिमेतून जे आहे मला प्रतिकूलता जी आहे ती प्रतिकूलता समाप्त होते आणि जिनवाणीमध्ये जिनेंद्र भगवंतांच्या चरणांमध्ये जे आहे आपलं मन अवश्य लागतं. सुधाकरजीचा हँडरेज झालेला आहे. सुधाकरजी, मी आपल्याकडे 5 मिनिटांनंतर आपल्याकडे येईल. मी निश्चित रूपाने आपण आपली शंका असेल आपण निश्चित रूपाने त्याला विचारूया. तर या ठिकाणी जे आहे अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. मुख्यतः त्या ठिकाणी काय आहे की ज्या प्रकारे एखाद्या झाडाखाली कोणी व्यक्ती फळ प्राप्त करायला जातो, एखाद्या झाडाखाली जेव्हा तो फळ प्राप्त करायला जातो तर त्या व्यक्तीला त्या फळासोबत सावली देखील त्याला प्राप्त होते. ती सावली प्राप्त करण्यासाठी त्याला वेगळा उपाय करावा लागत नाही. त्याच प्रकारे जो व्यक्ती वीतराग भगवंतांच्या चरणामध्ये येतो, त्या वीतराग भगवंतांच्या चरणामध्ये आल्यानंतर त्याला वीतरागता तर प्राप्त होतेच. मूळ उद्देश काय आहे? फळाची प्राप्ती करणे, पण सोबत काय मिळालं? सावली देखील मिळाली. शेतकऱ्याचा मूळ उद्देश काय आहे की धान्य प्राप्त करणे, पण त्या धान्यासोबत त्याला चारा देखील मिळाला. त्या प्रकारे जो खरा भक्त आहे, आपण सर्वजण खरे भक्त आहोत की नाही? असं 2 हँडरेज करा, 2 थंब दाखवा म्हणजे लक्षात येईल माझ्या. आपण सर्वजण खरे भक्त आहोत की नाही? कसे भक्त आहोत? खरे आहोत ना? तर आपण सर्वजण खरे भक्त आहोत आणि स्वतःला समजायचं, मानायचं. इलेक्शन मध्ये जर उभे झालो आपण तर कदाचित जे आहे दुसरे कोणी आपल्याला मतदान करो न करो, स्वतःचं मतदान तर स्वतःला करायचंच आहे. त्याच प्रकारे आपण स्वतः खरे भक्त आहोत. मग खऱ्या भक्ताची भावना काय असते? की खऱ्या भक्ताची भावना आहे की मला वीतरागतेची प्राप्ती करायची आहे, मला मोक्षाची प्राप्ती करायची आहे, पण त्यासोबत सोबत चारा, त्यासोबत सोबत सावली. कशाचा चारा? पुण्यबंधाचा चारा. पुण्यबंधाची सावली ही सहजच जर प्राप्त होते तर हे जिनेंद्र भगवान, त्यामध्ये काय आश्चर्य आहे. पण मी आपली स्तुती जी आहे खरोखर कशासाठी करतोय की वीतरागतेच्या प्राप्तीसाठी जे आहे ते करतो. आणि म्हणून जेव्हा आपण पूजा पीठिका म्हणतो त्या पूजा पीठिकेमध्ये संस्कृतमध्ये म्हणा हिंदीमध्ये म्हणा एक शब्द येतो
पुण्यम समग्र हमे कमनाजु होमी. हे जिनेंद्र भगवान, आपल्या या शुभ स्तुतीद्वारे, आपल्या या शुभ भक्तीद्वारे जे सर्व पुण्य मला प्राप्त होणार आहे, ते सर्व पुण्य मी तुमच्या याच यज्ञामध्ये काय करतो, समर्पित करतो. मला हे पुण्य भाव नको. दर्शन पाठ आपण सर्वजण म्हणतो. त्या दर्शन पाठामध्ये काय म्हटलेलं आहे? जिन धर्म विनिर्मुक्तो मा भवेयम चक्रवर्ती सचिंतोपी दरिद्रोपी जिन धर्म निवासिता. हे जिनेंद्र भगवान, जैन धर्माला सोडून, या वीतरागतेच्या मार्गाला सोडून चक्रवर्ती पद जरी मला प्राप्त होत असेल तरी मला ते नको. आणि जिन धर्मासोबत जर मला दरिद्रता जरी प्राप्त होत असेल तरी त्यासाठी मी काय आहे, स्वीकार आहे. कारण की जो जिनेंद्रचा भक्त आहे तो कधी दरिद्री नसतो. आणि जो दरिद्री जरी दिसत असला तरी देखील त्याचं पूर्व पुण्योदय खूप अधिक प्रभावशाली असतं. कारण की त्यांनी जिनेंद्र भगवंतांचा तो आराधक आहे. त्यामुळे आपल्याला जे आहे हे सर्व गोष्टी सहजतेने जे आहे ते प्राप्त होतात. त्या पाठीमागे पळण्याची आवश्यकता नाही. जर आवश्यकता आहे तर वीतरागतेचं ध्येय ठेवून त्या पाठीमागे जे आहे पळण्याची आवश्यकता आहे. वीतराग भगवंतांच्या चरणामध्ये जो लीन होतो तो सहजतेनेच वीतरागते सोबत सोबत पुण्यबंध देखील जे आहे ते प्राप्त करतो. पण आज कदाचित आपल्या या वर्तमान परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर असंही वाटू शकतं की आज तर जे आहे ते पापोदय अधिक आहे. किंवा अजूनही विचार केला तर आचार्य समंतभद्र, ज्यांना भस्मक व्याधी नावाचा रोग झालेला होता, आचार्य जे आहे त्यांना सनत कुमार चक्रवर्ती, ज्यांनी मुनी दीक्षा घेतल्यानंतर त्यांना कोड झालेला होता. अनेक असे प्रसंग आपल्याला प्रथमान योगामध्ये मिळतील. गजकुमार मुनिराज, की ज्यांच्या डोक्यावर जळती हुई काय ठेवली होती, शेगडी ठेवण्यात आलेली होती. 5 पांडव, की ज्यांना लोखंडाचे आभूषण घालण्यात आलेले होते. आणि आपण सर्वजण जर आपल्या वर्तमानाचा विचार करूया तर आज आपल्या सगळ्यांना काय वाटतं की मला जिन मंदिरचं दर्शन भेटत नाही आहे, मी जिनेंद्र भगवंतांसमोर जाऊन पूजन अभिषेक करू शकत नाही आहे, तर मग काय हा पापोदय आहे का? तर लक्षात घ्या, कदाचित पूर्व पापोदयाच्या उदयानुसार धर्मात्मा जीवांना, आपण खरे भक्त आहोत ना, तर धर्मात्मा जीवांना ह्या सर्व प्रतिकूलता येतात. पण ह्या सर्व प्रतिकूलता आल्यानंतर देखील ज्ञानी जीव यामध्ये कधीही खेद खिन्न होत नाही. खरा भक्त जो असतो तो यामध्ये कधीही खेद खिन्न होत नाही. आणि तो कधीही खेद खिन्न होत नाही म्हणून जिन धर्माबद्दल अश्रद्धा त्याच्या मनामध्ये कधीही उत्पन्न होत नाही. लक्षात घ्या, ही खूप महत्वाची गोष्ट. कदाचित आपण पुन्हा जे आहे भक्तामर कक्षा प्रारंभ केलेली आहे. आजची आणि उद्याची कक्षा थोडी पूर्व भूमिकेमध्ये जाईल, पण ही पूर्व भूमिका समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या प्रकारे सिहिणीचं दूध हे सोन्याच्या पात्रामध्येच टिकतं, अन्य पात्रामध्ये टिकत नाही, त्या प्रकारे आपण ज्या जिनेंद्र भगवंताची आराधना करत आहोत तर आपलं पात्र देखील कसं असलं पाहिजे, आपलं पात्र देखील त्या स्वर्ण पात्रासारखं असलं पाहिजे की जिनेंद्र भगवंतांची वाणी पूर्णतः आपल्या अंतरंगामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी जे आहे आपल्याला विशेष रूपाने समजायचं की आज आपल्या सर्वांना ह्या सर्व गोष्टी प्राप्त जरी होत नसल्या आणि यामध्ये आपण सर्वांचा पापाचा उदय जरी समजला तर हा वास्तविक प्रत्येकाच्या पापाचा उदय देखील वेगवेगळा आहे. आज आपण एवढे जे सर्वजण या ठिकाणी स्वाध्याय करत आहोत, जे गावामध्ये आहेत ते जिन मंदिरामध्ये देखील जात आहेत, ज्यांच्या घरात जिन चैत्यालय आहे ते आपल्या घरी जिनेंद्र भगवंतांचा अभिषेक पूजन आदी करत आहेत. तर ह्या सगळ्यांना आपण एका सोबत ठेवू शकत नाही. प्रत्येकाच्या पापाचा पुण्याचा उदय वेगवेगळा आहे आणि प्रत्येकाची ही प्रतिकूल अनुकूल परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे जे आहे त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये अधिक विचार न करता धर्माबद्दल अश्रद्धा करायची नाही.
कारण की ज्ञानी जीवांना प्रतिकूलता जरी आली तरी प्रतिकूलतेमध्ये जे खेद खिन्न होत नाही. आणि वास्तविकता भक्ती कशासाठी केली जाते? निर्वांछक. कशासाठी केली जाते? निर्वांछक. सम्यक दर्शनाचे पहिला अंग आहे निशंकित आणि दुसरा अंग आहे निकांक्षित. तर जो दुसरा निकांक्षित अंग आहे त्या निकांक्षित अंगामध्ये सांगतात की मला कोणत्याही प्रकारची आशा, कोणत्याही प्रकारची इच्छा नाही. त्या प्रकारे हे जिनेंद्र भगवान, मी कोणत्याही प्रकारची आशा, इच्छा, आकांक्षा न करता आपल्या निर्वांछक अशा धर्माराधनेमध्ये जे आहे ते काय करत आहे? वस्तू स्वरूपाला समजण्यासाठी अग्रसर होत आहे. आणि या वस्तू स्वरूपाला एक अत्यंत उत्कृष्ट रीतीने भक्तीच्या माध्यमातून जे आहे आचार्य मानतुंगांनी स्पष्ट केलेला आहे. आणि म्हणूनच जे आहे ह्या स्तोत्राची एवढी अधिक प्रसिद्धी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वास्तविकतः भक्ती आणि स्तुती यामध्ये खूप मोठा अंतर आहे असं नाही, पण एक मुख्यता आणि गौणतेच्या अपेक्षेने जर आपण विचार केला तर भक्ती आणि स्तुती यामध्ये एक सामान्य अंतर देखील आपण ग्रहण करू शकतो. भक्तीमध्ये बाह्य व्यवहाराची मुख्यता आहे, तर स्तुतीमध्ये जे आहे ते आंतरिक गुणांची मुख्यता आहे. कारण की जेव्हाही आपण भक्ती करतो तर त्या भक्तीमध्ये अधिकता काय होते की आपण ज्या दुःखांपासून दुःखी आहोत किंवा जिनेंद्र भगवंतांचं जे वैभव आहे त्या वैभवाची स्तुती केल्या जाते, त्या वैभवाचं गुणगान केल्या जातं, किंवा त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या दुःखाचं वर्णन केलं जातं की मला हे दुःख नको, म्हणून हे जिनेंद्र भगवान मी आपली काय करतो? भक्ती करतो. यद्यपि आजचे जे वर्तमान भक्ती आहेत, लक्षात घ्या, आज ज्या वर्तमान मध्ये आपण ज्या सगळ्या भक्ती म्हणतो, स्तुती म्हणतो, त्यामध्ये विशेषतः रूपाने वितरागतेचा सर्वत्र बोध होतो. पण प्राचीन काळातील जर काही भक्ती आणि प्राचीन काळातील जर काही भजन आपण जर बघितले तर त्यामध्ये या गोष्टीचा अधिकतः आपल्याला सर्वांना जो आहे प्रत्यंच येतो. कशाचा? की एक तर भगवंतांचं बाह्य वैभवाचं वर्णन अधिक आहे, किंवा आपल्या दुःखाचं वर्णन त्यामध्ये सांगून भगवान माझे दुःख दूर करा अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पण तथापि स्तुती याच्यापेक्षा उलट आहे. स्तुतीमध्ये जे आहे ते भगवंतांचं आत्मवैभवाच्या गुणांचं स्मरण केल्या जातं. आणि जेव्हा भगवंतांच्या आत्मवैभवाचं गुणांचं स्मरण केल्या जातं तर ते कशासाठी? की हे भगवान आपल्यासारखेच गुण मला प्राप्त करायचे आहेत, आपल्यासारखेच गुण मला प्राप्त करायचे म्हणून. बघा, अनेक वेळा आपण सर्वांनी जे आहे असे अनेक फळ असतात, जर्दाळू वगैरे असतं, की जे जर्दाळू वगैरेचं जे फळ आहे ते बाह्य रूपाने त्याचं जे आहे सेवन केलं जातं, म्हणजे जर्दाळू त्याचं सेवन केलं जातं. पण त्यासोबतच त्याच्या आतमध्ये काय निघते? एक बी निघते. आणि त्या बीच्या आतमध्ये देखील एक काय असते? बदाम सारखी बी असते. बघितली असेल आपण सर्वांनी. लहान मुलांना अनेक आवडते. लहान मुलांना उद्देश काय असतो की ते जर्दाळू खातात पण त्यासोबत सोबत ती बी सांभाळून ठेवतात. मला या बीच्या आतमधली देखील काय पाहिजे? बी पाहिजे. अशा प्रकारे ते विचार करतात. त्याच प्रकारे या ठिकाणी ज्याची दृष्टी अंतरंगावर आहे तो काय करतो की बाह्य वैभवावर दृष्टी करतो, पण ज्याची अंतरंग स्तुती आहे तर ती अंतरंग स्तुती कुठे असते? त्या बीवर असते. मी लहान मुलांना बघा, ते जर्दाळू खाल्ल्यावर देखील त्यांची दृष्टी त्याच्या शेवटपर्यंत असते. त्यामुळे बाह्य वैभवाच्या माध्यमातून जे आहे अंतरंग दृष्टीची प्राप्ती करणे म्हणजे बाह्य स्तुती, बाह्य वैभवाची स्तुती ही भक्ती रूपाने, तर त्या बाह्य वैभवाच्या माध्यमातून अंतरंग वैभवाकडे जाणे हीच स्तुती रूपाने त्या ठिकाणी आपण ग्रहण करू शकतो. तर अशा प्रकारे भक्ती आणि स्तुतीमध्ये खूप मोठा अंतर जरी नसला तरी आंतरिक वैभव आणि बाह्य वैभव या रूपाने जे आहे आपण त्याला त्या ठिकाणी ग्रहण करू शकतो. आणि या रूपाने ग्रहण केल्यानंतर आता पुढे जाताना भक्तामर स्तोत्राची खरोखर एवढी महानता या जगामध्ये का आहे
तेव्हा खरोखर हे स्तोत्र संपूर्ण जैन समाजामध्ये, ते श्वेतांबर असो किंवा दिगंबर, स्थानकवासी असो किंवा तेरापंथी, त्यामध्ये एवढं प्रचलित का आहे? तर बघा, जगातल्या जीवांची रुची वेगवेगळी असते. जगातल्या जीवांची रुची जी वेगवेगळी आहे, त्या रुचीप्रमाणे आपल्याला अनेक जीव सापडतात. नाना जीवा नाना कम्मा. पण आपण या सर्वांना एक मुख्यतः 3 विभागामध्ये वाटून घेऊ शकतो. एक तर साहित्यिक रुचीवाले जीव. काय सांगितलं? साहित्यिक रुचीवाले जीव. दुसरे लौकिक रुचीवाले जीव. साहित्यिक रुची असणारे आणि 2 नंबरला लौकिक असणारे. 3 नंबरला जे आहे ते 3 नंबरला आध्यात्मिक रुची असणारे जीव. आता हे असे 3 नंबर का घेतले हे लक्षात घ्या, की लौकिक रुची, साहित्यिक रुची आणि आध्यात्मिक रुची. जगामध्ये लौकिक रुची असणारे जीव खूप आहेत. यांचा जो यांची जी संख्या आहे ती संख्या किती आहे? खूप आहे. कारण की लौकिक रुचीवाले जे जीव असतात त्यांचा नेहमी उद्देश काय असतो, की मला लौकिक सुख सामग्री, लौकिक साधन सामग्री कशा प्रकारे प्राप्त होईल, माझ्या माझ्या जे बाह्य, जे मला दुःख आहे, मला जे बाह्य प्रतिकूलता आहे, त्या बाह्य प्रतिकूलता, बाह्य जे दुःख आहे ते कशा प्रकारे दूर होईल, म्हणजे याच्यावर दृष्टी त्यांची अधिक असते. यावर देखील आपण चर्चा करणार आहोत, पण भक्ता छंद क्रमांक 35च्या नंतर, आता नाही. पण एक सामान्य रूपाने मी सांगतो की लौकिक जीवांची इच्छा कशी असते, की माझं दुःख दूर हो, मला जे आहे पुण्य सामग्री अधिकाधिक मिळो, माझ्याकडे सर्व प्रकारच्या अनुकूलता असो, मला कोणत्याही प्रकारची प्रतिकूलता नको, कोणतीही परिस्थिती आली तरी मी जे आहे सर्वश्रेष्ठ राहिलो पाहिजे, या प्रकारची लौकिक जीवांची इच्छा असते. पण या प्रकारच्या इच्छेमध्ये जे आहे वास्तविकतः त्यांची दृष्टी बाह्याकडे आहे. अजूनही त्या जीवाला स्वतःच्या पुण्य पापावर भरोसा झालेला नाही आहे. स्वतःच्या पुण्य पापावर अजूनही त्या जीवाला भरोसा नाही, की आज मला जे काही मिळालेलं आहे ते पुण्याच्या उद्याने आहे. आज तो काय बघतो की मी लहानपणापासून एवढे कष्ट केले. रत्नकरण श्रावकाचार मध्ये एक श्लोक आहे, त्या ठिकाणी म्हटलेला आहे, अथ पापास्त्रौस्तन्य संपदा किम प्रयोजनम, यदि पापास्त्रौस्तन्य संपदा किम प्रयोजन. काय म्हटलेलं आहे? फक्त एका शब्दाचा अर्थ, एकच शब्दाचा अंतर आहे, अथ आणि यदि. यदि पापास्त्रौस्तन्य संपदा किम प्रयोजनम, अथ पापास्त्रौस्तन्य संपदा किम प्रयोजनम. पूत कपूत तो क्यों धन संचय, पूत सपूत तो क्यों धन संचय. लक्षात येत आहे? अनिताजी रणदिवे, अनिताताई, संगीताताई, सुधाकरजी साहेब, रत्न एकच शब्दाचा अंत. काय सांगितलं? की जर पापाचा खूप अधिक आश्रव असेल तर संपदा किम प्रयोजनम, ती संपदा किती साठवून ठेवली तरी जाणार आहे. आणि पापाचा आश्रव नसेल, शुभ भाव असतील, पुण्य बंद असेल, पुण्याचा उदय असेल, तर ती संपदा तुम्ही कुठे घ्यायला जरी गेलात नाही तरी ती आपोआप काय होणार आहे? आपल्या जवळ येणार आहे. पूत कपूत ठेवलं आणि जर आपला पुत्र सरकारी जर निघाला तर सर्व धनवैभव उडून जाईल. आणि जर पुत्र सपूत असेल, अनेक वेळा आपण ऐकलेलं आहे की आमच्या पूर्वीच्या काळामध्ये लोक म्हणायचे ना की आम्ही एक काय म्हणतात त्याला, एक ग्लास, गडवा म्हणतात ना मराठीमध्ये, आपण त्याला गडवा म्हणतो, पेला म्हणतो, पेला. एक पेला आणि एक दोरी, बरोबर ना, एक पेला आणि एक दोरी एवढं घेऊन आम्ही आलो होतो आणि आज एवढं मोठं वैभव प्राप्त केलेलं आहे. तर खरोखर सांगा, हे सर्व वैभव कशामुळे प्राप्त झालेलं आहे? की हे जे सर्व वैभव आहे ते सर्व वैभव एकमात्र पुण्याच्या उद्यामुळेच प्राप्त झालेलं आहे, याशिवाय दुसरं काहीही नाही. पुण्याचा उदय असेल
3 लोकाची संपदा तुमच्या पायामध्ये येऊन पडेल आणि पुण्याचा उदय नसेल तर आपल्या घरातील 1 रुपया देखील आपल्याला सापडणार नाही. हे विशेष रूपाने आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर लौकिक जे जीव असतात त्यांची रुची अशा प्रकारे बाह्य वैभवामध्ये असते, सुख सामुग्रीमध्ये असते. मला शारीरिक रोग नाही व्हायला पाहिजे यामध्ये त्यांची दृष्टी असते. परंतु या पुढे दुसरे नंबर साहित्यिक रुची. जे साहित्यिक रुचीवाले जीव असतात ते या साहित्याच्या पाठीमागे अत्यंत रूपाने असे छंदित झालेले असतात. ते त्या साहित्याच्या पाठीमागे मग्न झालेले असतात. ते त्या साहित्यामध्ये त्याची भाषा पाहतात, त्याची शैली पाहतात, छंद, अलंकार, त्याची भक्ती, ह्या सर्वांमध्ये त्यांची दृष्टी असतो. तर ज्यांना साहित्याची रुची आहे ते त्या साहित्य रूपाने त्यामध्ये आपली स्वतःची दृष्टी करतात. आणि ज्यांना आध्यात्मिक रुची आहे, आता आपण सर्वजण आपण खरे भक्त आहोत तर आपल्याकडे आपण वळूया. आपल्यामध्ये देखील अनेक लौकिक रुचीवाले देखील असतील, अनेक जे आहे ते साहित्यिक रुचीवाले देखील असतील. ती रुची असणे जे आहे ते त्यामध्ये काही दोष नाही. लौकिक रुची असू द्या, साहित्यिक रुची देखील असू द्या, परंतु आध्यात्मिक रुची ही त्याचा मूळ पाया आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आध्यात्मिक रुचीवाला जीव काय करतो, की आध्यात्मिक रुचीवाला जीव लौकिक रुचीमध्ये अटकत नाही. आध्यात्मिक जो रुचीवाला जीव आहे तो साहित्यिक रुचीमध्ये अटकत नाही. तुम्हाला माहितीये सिंह आणि श्वान, श्वान म्हणजे कोण? कुत्रा. तर सिंह आणि श्वान यांच्यामध्ये एक अंतर आहे. काय अंतर आहे? जर त्या श्वानला, कुत्र्याला जर कोणी मारायला गेलं, काठी आहे हातामध्ये, काठीने जर मारत आहे तर तो श्वान काय करतो? त्या मारणाऱ्या व्यक्तीला नाही पकडत तर त्या काठीला पकडतो. आणि सिंहाला जर काठीने मारायला गेलो तर सिंह काय करतो? त्या काठीला नाही पकडत तर कशाला पकडतो? तो जो मारणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला पकडतो. त्याच प्रकारे जो खरा भक्त आहे तो त्या आध्यात्मिक रुचीला पकडतो. तो लौकिक आणि साहित्यिक रुचीकडे वळत नाही. आणि आता पुढे मला बोलायची आवश्यकता नाही की म्हणून आपल्या सर्वांची आध्यात्मिक रुची आहे ती लक्षात आपल्याला घ्यायची आहे की आध्यात्मिक रुचीच्या माध्यमातूनच खरोखर वीतरागतेकडे आपण वळू शकतो, वीतरागतेकडे जे आहे आपण जाऊ शकतो. म्हणून त्यासाठी विशेष प्रयत्न या ठिकाणी आपल्याला करायला पाहिजे. लौकिक रुची असो ती सर्व पुण्योदयाच्या माध्यमातून जे आहे ते प्राप्त होणार आहे. त्यामुळे त्यामध्ये आपण अधिक न अटकता वितरागतेची प्राप्ती कोणत्या माध्यमातून होईल याकडे जे आहे आपण दृष्टी द्यायला पाहिजे. यानंतर भक्तामर बद्दलचा जर संपूर्ण आपण विषय बघितला तर संपूर्ण विषयामध्ये बघा कर्तृत्वाचा आरोप करताना आपल्याला आचार्यदेव दिसून येतील. आता उदाहरणार्थ आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपण म्हणणार की पंडितजी आम्ही तुमच्याकडून भक्तामर शिकलो. मग पंडितजी आम्ही तुमच्याकडून भक्तामर शिकलो, मग अशा प्रकारे या शब्दाच्या माध्यमातून तुम्ही माझ्यावर कर्तृत्वाचा आरोप करणार. पण खरोखर मला सांगा की माझ्यामुळे आपण शिकलेला आहात की स्वतःच्या ज्ञानामुळे शिकलेला आहात? नाही पंडितजी, हे बघा आपण आध्यात्मिक रुचीचे जीव आहोत म्हणून जे यथार्थ वस्तू स्वरूप आहे पंडितजीला वाईट वाटेल अशी काही नाही. तुम्ही म्हटलात की हो पंडितजी आम्ही तुमच्यामुळे शिकत नाही, तर आपली दृष्टी उपादानाकडे गेली, आपली दृष्टी आपल्या स्वभावाकडे गेली आणि ती स्वभावाची दृष्टी आपलं कल्याण करणारी आहे. त्यामुळे माझ्या शिकवण्यामुळे जे आहे आपल्याला ते ज्ञान होतं असं नाही. स्वज्ञानाचं क्षयोपशम तेवढं झालेलं आहे म्हणून त्या क्षयोपशमामुळे काय होत आहे आपल्याला तो विषय समजून येत आहे. निमित्त असणे ही वेगळी गोष्ट आहे आणि निमित्त नसताना देखील त्या ज्ञानाची प्राप्ती आपल्याला होत आहे. निमित्तामुळेही जरी होत असली तरी देखील त्यामध्ये स्वतःचा ज्ञानाचा क्षयोपशम हा मुख्य कारणीभूत आहे. त्यामुळे या ठिकाणी निमित्ताधीन दृष्टी नाही. कुठेही कर्तृत्वाचा जो आहे आरोप जरी दिसत असला की हे जिनेंद्र भगवान मी आपल्या चरणामध्ये आलो म्हणून माझे सर्व पाप दूर झाले, आपण कालच शिकलो ना.
चेतो हरिष्यति सताम नलिनी दलेषु. सज्जन पुरुषांचं चित्त हरण करून घेणार. पण सज्जन पुरुषांचं चित्त कशा प्रकारे हरण करणार? त्याच्या पुण्याचा उदय असेल, त्याची वितरागतेकडे रुची असेल तर हरण होईल. नाही तर समूह शरणामध्ये अनेक वेळा गेलो आणि समूह शरणातून आपण काय आलो, पाठीमागे परत. तर यासाठी या ठिकाणी जे आहे मुख्यतः रूपाने जरी त्या ठिकाणी कर्तृत्वाचा आरोप दिसत असला तरी आचार्य देव कुठेही जिनेंद्र भगवंतांमध्ये कर्तृत्वाचा आरोप करत असले तरी याचना नाही. कारण की बघा, स्तुतीची जी परिभाषा आचार्यांनी दिलेली आहे त्या स्तुतीच्या परिभाषेमध्ये ते म्हणतात भूताद्भूत गुणोद्भावनम स्तुती. भूताद्भूत गुणोद्भावनम स्तुती म्हणजे भूत आणि अभूत. भूत म्हणजे जे आहेत आणि अभूत म्हणजे जे नाहीत. लक्षात आलं? भूत म्हणजे जे आहेत आणि अभूत म्हणजे जे नाहीत. जे आहेतही आणि जे नाही देखील अशा प्रकारच्या गुणांची ज्या ठिकाणी आराधना केली जाते, ज्या ठिकाणी स्तुती केली जाते त्याला स्तोत्र असे म्हणतात. म्हणजे जे आहेत देखील आणि जे नाही. अनंत भगवंतांमध्ये वितरागता आहे, सर्वज्ञता आहे, हितोपदेशीपणा आहे. पण त्यांच्यामध्ये कुठेही कर्तृत्व, त्यांच्यामध्ये जे आहे कुठेही स्वामित्व, भोक्तृत्व नाही. त्यामुळे जरी म्हणण्यात आलं तरी देखील त्याची स्तुती त्या ठिकाणी करण्यात येत नाही. ज्ञानीचा मूळ उद्देश फक्त वितरागतेकडेच घेऊन जाण्याचा असतो. त्यामुळे जिनेंद्र भगवंतांमध्ये असलेल्या आणि नसलेल्या दोन्ही गुणांचं वर्णन ज्या ठिकाणी करण्यात येते त्या ठिकाणी स्तुती या शब्दाचा अर्थ ग्रहण करावा. तथापि त्यामध्ये कर्तृत्वाचा आरोप जरी दिसला तरी ज्ञानी जीव कर्तृत्वाच्या आरोपाकडे वळत नाही, तर ते मात्र एक ज्ञानाराधनेकडे वळतात. अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी आपण ग्रहण करायला पाहिजे. अशा प्रकारे आज ही हा स्तोत्राची काय विशेषता आहे, या स्तोत्रामध्ये कशा प्रकारे वितराग भगवंतांची भक्ती केलेली आहे याबद्दलच थोडस आपण प्रारंभिक भूमिका घेतलेली आहे. उद्याला देखील कदाचित त्या प्रारंभिक भूमिकेमध्ये किंवा आचार्यांच्या त्या विषय वस्तूमध्ये आणि वितरागी परमात्मा कसे आहेत यामध्ये आपण पूर्व भूमिका घेऊ आणि त्यानंतर जे आहे आपण मूळ छंदावर येणार आहेत. परंतु आपण ही पूर्व भूमिका आहे म्हणून याला ही तर काही एवढी विशेष नाही असं ग्रहण करू नका. ही पूर्व भूमिका पात्राची भूमिका आहे. कधी जर वेळ मिळाला, ऍक्च्युली पात्र या शब्दावर जे आहे खूप चिंतन आहे, कधी वेळ मिळाला तर सांगेल. पण त्यामुळे ही पात्र भूमिका आहे. आपल्याला आधी आपलं पात्र परिपूर्ण शुद्ध बनवायचं आहे आणि ते शुद्ध जर बनलं तर त्यामध्ये ठेवणारी प्रत्येक वस्तू अत्यंत शोभायमान होईल. यासाठी हा विषय या ठिकाणी सांगितलेला आहे. वेळ होत आहे. तत्पूर्वी सुधाकरजी यांनी एक प्रश्न त्यांनी हँडरेस केला होता. आपण सुधाकरजींना, स्वानुभूतीजी आपण करू शकता सुधाकरजींना अनम्यूट? हो करते. हा पंडितजी आवाज येतोय? हो येतोय, बोला. हा पंडितजी, मला थोडीशी माझी जरा चंचल अवस्था झाली होती. शास्त्राचे जे लाभ आहेत ते म्हणजे आचार्य नीलचंद्र यांनी सांगितलेले तेच 10 लाभ आहेत ना? हो. ज्यामध्ये क्रोधादी कशा मंद होतात वगैरे वगैरे किंवा पंचेंद्रिय विषयामधील भोग त्याची आस्था राहत नाही, हेच ते लाभ आहे ना? हो बरोबर, हो हेच लाभ आहे. आणि मला थोडस जरा शंका आली होती म्हणून हेच लाभ आहे. वाटलं तर मी आपल्या ग्रुपवरती जे आहे ते सेंड करतो. 10 लाभ कोणते कोणते आहेत ते देखील मी पाठवेल. हेच 10 लाभ आहेत. अनेक ग्रंथांमध्ये, काही ग्रंथांमध्ये असतात, काही जे ग्रंथांमध्ये जे आहे लिहिलेले असतात किंवा रत्नाकर्ण शावकाचार जर आपल्यामध्ये असेल त्याच्यामध्ये देखील स्टार्टिंगला ते 10 लाभ लिहिलेले आहेत. त्याचा फोटो देखील मी आपल्याला ग्रुपवर पाठवतो. एक मायाजी गुगरी आहेत बघा, त्यांना अनम्यूट करू शकत असेल तर बघा. मायाजींचा काही प्रश्न आहे. स्वानुभूतीजी इकडून केलंय मी. मायाजी तुम्ही स्वतः. जय जिनेंद्र पंडितजी. हा जय जिनेंद्र.
मला विचारायचं होतं कर्तृत्वाचा आरोप म्हणजे काय? कर्तृत्वावरील आरोप. माझी याचा विषय थोडा विषद आहे म्हणून मी या ठिकाणी थांबलेलो आहे. याचा विषय आपण उद्याच्या कक्षेमध्ये परिपूर्ण रूपाने घेणार आहे. तर ओके. निश्चित रूपाने आपलं समाधान उद्याला प्राप्त होईल. हा, ओके, ओके. धन्यवाद. कारण की थोडा मोठा विषय आहे म्हणून तो उद्याला प्राप्त होईल. हं? अनिताजी रणदिवे यांना एक प्रश्न आहे बघ. अनिताजी रणदिवे. सेल्फ अनम्यूट करा तुम्ही. अनिताजी आपण स्वतःला अनम्यूट करा. जय जिनेंद्र. हा, बोल. जय जिनेंद्र. नाही, मला प्रश्न काही नाही आहे पंडितजी. फक्त आपण रुचीचे प्रकार लौकिक आणि अध्यात्माचे 7 प्रकार जे सांगितले ते सांगताना तुम्ही जो श्लोक सांगितलेला आहे की यदी आणि अथा, सुपूत आणि कपूत, तर तो तुम्ही ग्रुपवर टाकावा, कारण तो आमच्या संग्रही असण्यासारखा आहे आणि तुम्ही सांगितला तेवढा आमच्या स्मरणात नाही राहिलेला आहे. हीच विनंती. नक्की नक्की आज टाकतो. दोन्ही श्लोक रत्नाकरण सावकाचार मधील आणि दोन्ही श्लोक नक्की टाक. एक मनीषाजी शहा. मनीषाजी शहा. मनीषाजी आपण स्वतः. हा, बोला बोला मनीषाजी. जय जिनेंद्र पंडितजी. जय जिनेंद्र. मला ऍक्च्युली आता तुम्ही हे जे रेकॉर्डिंग करताय, कारण आम्ही जेव्हा ह्याला जातो तर म्हणजे जे नोट्स वगैरे जेव्हा तुम्ही सांगता तर ते म्हणजे एवढं पटपट लिहिलं जात नाही. तर जे रेकॉर्डिंग तुम्ही करताय तर तुम्ही ते ग्रुपवरती सेंड करू शकता का? हो, करेल. रेकॉर्डिंग देखील पाठवेल मी तुम्हाला. बरं, चालेल. आपण सर्वजण जो आहे बघा, या ठिकाणी मूळ उद्देश जो आहे तो हाच आहे की आपण जिनागमाचं यथार्थ स्वरूप समजून आपण सर्वांनी यथार्थता ग्रहण करावी. अनादी काळापासून एक छोट्याशा, जसा पांढरा एखादा कापड असतो आणि पांढऱ्या कापडावरती एखादा काळा डाग देखील जो आहे तो मनाला सलतो. फास तनकसी तनमे साले, त्या प्रकारे जे आहे, जर कदाचित छोटासाही आपला रागाचा अंश राहिला तर तो आपल्याला भवाभवामध्ये जो आहे तो अटकून ठेवेल. म्हणून यासाठी अत्यंत निर्मळ हृदयाने आणि पवित्र अशा भावनेतून आपण हे सर्व स्तुतीपरक हा शास्त्र, स्तुतीपरक हा जो ग्रंथ आहे त्याचं आपण अध्ययन करणार आहोत. सर्वांनी त्याचा लाभ अवश्य रूपाने घ्यावा अशी आपल्या सर्वांना जे आहे मी या ठिकाणी सांगतोय. आपल्या प्रश्नांचं देखील वेळोवेळी समाधान देत जाईल. परवा सामूहिक क्लासमध्ये काही प्रश्न आले होते, त्याचेही समाधान कदाचित आपल्याला या माध्यमातून मिळेल. जी प्रश्न अनुत्तरित राहिलेली होती, जर ते साधर्मी या ठिकाणी असतील तर त्यांचंही समाधान त्यांना या ठिकाणी मिळेल. आणि या ठिकाणी आपण कोणाचे प्रश्न असतील असं मी हे करतो आणि जिनवाणी स्तुती आपण या ठिकाणी सर्वजण घेऊया. जावानी के ज्ञान से सूझे लोकालो, सोवानी मस्तक नमो सदा देत हूँ धो, सदा देत हूँ धो.